महाराज, खुद्द आपण आलात? यावं लागलं. न राहून यावं लागलं. हल्ली एक वाक्य सतत आमच्या कानावर येतं, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी जन्माला यायचं महाराजांनी? त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली बघायला. यवनांच्या अत्याचारातून रयतेला, माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी स्वराज्य उभं केलं. एवढंच नव्हे, त्याचं सुराज्य करून दाखवलं. जिथे माता भगिनींचा सन्मान केला जातो, त्यांना सुरक्षित वाटतं, ते सुराज्य. तुम्ही तरुण स्त्रियांचा हा असा अवमान करता. महाराजांनी आयुष्यभर एक शिकवण दिली, परस्त्री माते समान. काय फक्त पुस्तकात लिहिण्यासाठी की भाषणांमधून बोलण्यासाठी? हा एक एक किल्ला बांधण्यासाठी, जिंकण्यासाठी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. कित्येकांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. त्या किल्ल्याचा प्रत्येक बुरुज, प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार आहे. त्यांच्याच साक्षीनं तुम्ही काय करता आहात? गनिमांना जिथं साधं पोचताही येऊ नये असं सुरक्षित ठिकाण म्हणजे आपले गडकिल्ले. आज तेच गडकिल्ले असुरक्षित जागा वाटाव्या. महाराजांसारखी दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्यांगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म, महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं, त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्यासाठी हा संभाजी उभा जन्म कटिबद्ध राहिला. त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे गळे काढण्यापेक्षा, महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखण्यासाठी, त्या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी असं म्हणणारे शंभूराजे प्रत्येक मनामनात, घराघरात जन्माला यावेत, हीच श्रींची इच्छा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम धुक्कटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. कारण मंडळी, छत्रपतींचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं, आणि ते स्वप्न सांभाळलं
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य रक्षक होऊन आत्ताच आपण पाहिलं की त्यांनी आत्ताच्या तरुण पिढीला किती चांगला संदेश दिला. मंडळी, झी मराठीवर सध्या सुरू असलेली मालिका, ज्या मालिकेनं सगळ्या तरुणांच्या रक्तामध्ये पुन्हा एकदा शिवत्व भिनवलेलं आहे, स्वराज्य रक्षक संभाजी. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीलाच आपण आमंत्रित करूयात डॉक्टर अमोल कोल्हे यांना. तर मनापासून स्वागत. मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते शंतनू मोघे. तर मनापासून स्वागत. मंडळी, यानंतर चला हवाई उद्याच्या मंचाची शोभा वाढवायला आले प्रतीक्षा लोणकर, पल्लवी वैद्य, पूर्वा गोखले, लतिका सावंत, स्नेहलता तावडे, दिवेश मेदगे, प्राजक्ता गायकवाड, आभा बोडस. यानंतर आपण आमंत्रित करूयात महेश कोकाटे, निर्माते घनश्यामराव, नंदकुमार पाटील, रवींद्र कुलकर्णी, सतीश आगाशे, निर्माते विलास सावंत, दिग्दर्शक कार्तिक केंडे, दिग्दर्शक विवेक देशपांडे, राहुल रानडे आणि अनिल गवस. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आमच्या या तुकरटवाडीच्या मंचावरती. डॉक्टरांपासून सुरुवात करणार आहे. डॉक्टर यापूर्वी सुद्धा या मंचावरती आलेले आहेत आणि पूर्वी जेव्हा आला होता तेव्हा ही मालिका सुरू होणार होती. हो, सुरू झाली, इतका छान रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला आणि तुमच्या जवळची भूमिका, तुमच्या आवडीची भूमिका साकारताय, कसं वाटतं? नाही, खरंच खूप आनंद आहे. ज्या पद्धतीचा प्रतिसाद या मालिकेला मिळतो, मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे संस्कार या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आहे, इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आहेत आणि इथल्या मराठी माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहेत. आणि मला वाटतं ही मालिका, जे तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की हे जे शिवत्व आहे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजलेलं आहे, त्याला कुठेतरी साद घालते. त्यामुळे ही मालिका साकार करत असताना आम्ही मुखवटे आहोत. खरे चेहरे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचे, ते गडागडावर फडफडणाऱ्या सळसळणाऱ्या भगव्याचे आहेत आणि त्याचं प्रतीक आणि ती सळसळ आणि ती फडफड ही प्रेक्षकांच्या प्रेमातून ही परावर्तित होते, एवढंच आमचं म्हणणं आहे. वा 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 वा.